पालघरच्या वाडा तालुक्यातील सोनाळे रायगर पाडामधील विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून नदीतून प्रवास करावा लागतोय। नदीवर पूल नसल्याने विद्यार्थ्यांना तराफ्यावरून जीवघेणा प्रवास करावा लागतोय। वाडा तालुक्यातील रायगर पाडा येथील विद्यार्थी सोनाळे येथील शाळेत शिक्षणासाठी जातात। पावसाळ्यात नदीला पाणी आलं की या पाण्यातून तराफ्याचा आधार घेत विद्यार्थ्यांना प्रवास करावा लागतो। शिक्षणासाठी मात्र विद्यार्थ्यांना ही जीवघेणी कसरत करावी लागते। आपल्या त्या साईडनी मुलांना असं एक दुसऱ्याला उतरवतात आणि पर्याय मार्ग आम्हाला हाच आहे। वाडा तालुक्यातील गारगाव नाकारपाडा व जुगरे पाड्यातील विद्यार्थ्यांना दररोज शाळेसाठी जीव मुठीत धरून वाहत्या पाण्याच्या बंधाऱ्यावरून प्रवास करावा लागतोय। या मुलांना गारगाव येथील आश्रमशाळेत जाण्यासाठी दररोज 10 किलोमीटरची पायपीट करावी लागते। त्यामुळे त्यांना पायदुखी, थकवा आणि अपघाताचा धोकाही आहे। या बंधाऱ्यावरून चालताना विद्यार्थ्यांना कधीही पाण्यात पडण्याची भीती आहे। त्यामुळे काही वेळा शाळेत जाण्यासही कंटाळाही येतो, अशी माहिती पालक आणि ग्रामस्थ देतात।